राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी 3 नावांची लवकरच शिफारस केली जाणार आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। एबीपी माझाला महायुतीतल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांची नावे दिली जाण्याची दाट शक्यता आहे। ओबीसी एससी घटकाला न्याय देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वीच अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचं सूतोवाच करण्यात आलं होतं। एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे या 3 नावांचा विचार राष्ट्रवादी नेमका का करतेय? आगामी या विधान परिषदेच्या जागांसाठी ही निवड होताना पाहायला मिळते। खरं तर ही निवड जी आहे ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी या ठिकाणी संधी दिली जाते। याच गोष्टीचा विचार करून ही संधी देताना पाहायला मिळत आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये सिद्धार्थ कांबळे यांचं नाव मोठं आहे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आहेत। तर रुपाली चाकणकर यांचं देखील स्वतःचं एक प्रतिष्ठान आहे आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य त्यांच्या वतीनं करण्यात येत असल्यामुळे कुठेतरी ही संधी दिली जाते। दुसरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जातीय समीकरण देखील साधण्याचा प्रयत्न करत आहे। ओबीसी एससी या 2 घटकातील 2 महत्वाचे चेहरे या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर दिली जाण्याची दाट शक्यता आहे। एबीपी माझाला ही विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे। लवकरच विधान परिषदेच्या 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 3 उमेदवार दिले जातील। खरं तर 12 जागा आहेत आणि 4 जागा येणं अपेक्षित होतं, मात्र भाजप या 6 जागा घेतल्या असून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना प्रत्येकी 3 जागा दिल्याची माहिती आहे। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।